षटकत होते. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती सुजल आलाय. राहुल आणि अजिंक्य ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपल्याला राहुलला पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज. पुढचा बॉल सुजल. एक आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक सिंगल तिकडे मिळेल. श्री गणेश होतो. एकेरी धावेने एक धाव मिळते. 2 बॉल 1 हे समीकरण. एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सुजल पाहायला मिळतोय. युवा खेळाडूंना जास्तीची संधी मात्र अशा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते आणि ती संधी आता सुजलला मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. पहिला बॉल चांगला टाकला. दुसऱ्या बॉलवरती देखील जर पाहिलं तर एक सिंगल आली. आता मात्र अजिंक्य पहिला बॉल फेस करेल. 5-5 षटकांचे सामने, 5-5 षटकांच्या लढती. काल देखील आपण पाहिल्या सर्व 10 मॅचेस. आज देखील 10 मॅचचं शेड्यूल आहे. पुढचा बॉल पुढ्यात टाकलेला. समोर खेळा. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. त्याला क्लिअर केलं. पहिला आजच्या दिवसातील धमाका पाहायला मिळालाय. अजिंक्यच्या बॅटमधून षटकार. पहिलाच बॉल फेस केला अजिंक्यने आणि बाहेर पाठवला. सुजलवरती आक्रमण केलं. एक युवा खेळाडू आहे सुजल आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना पाहायला मिळाला. अजिंक्य 6 धावा आल्या. 6 धावांनी संघाचं धावफलक पुढे पाठवला. चांगली गोलंदाजी करावी लागेल सुजलला देखील. परंतु आता जर पाहिलं तर अजिंक्य पहिल्याच बॉलवरती सेट झालेत. सेट होऊन आलेत की काय हे त्यांनी दाखवलंय. हा प्रकार. ह्या मात्र कव्हर्स पॉइंटला सुरेख फटका. डोळ्यांची पार न फेडणारा फटका आलाय अजिंक्यच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. काय फटका केला. थांबला. पाहिलं बॉल आला. कटरचा वापर सुजलने केला परंतु वेट केला आणि बॉलला पाठवलं 4 धावांसाठी अजिंक्यने. एक ताकदवान खेळाडू आहे अजिंक्य. त्याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार त्याने केलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याचा फायदा घेतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या वेगानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. हा देखील बॉल आता कमबॅक करतोय. आता मात्र बॅटची कडा घेतली. चायनीज कट, रुबी कट. विकेट किपर अभिषेक अंगणेच्या हातामध्ये हा झेल दिलाय आणि पुढच्याच बॉलवरती अजिंक्य सारखा मोठा खेळाडू आता डगआउट मध्ये जाईल. विकेट मिळाली. 2 बॉलवरती सरस ठरला होता अजिंक्य परंतु पुढच्याच बॉलवरती चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला. बॅटची कडा घेतली आणि विकेट किपर अभिषेक अंगणेने कोणतीही चुकी केली नाहीये. जिथं मात्र विकेट आली आणि ही विकेट महत्वाची होती जी सुजलच्या खात्यामध्ये आली. सुजलला विकेट मिळाली. एक युवा खेळाडू आहे सुजल. मोठी कामगिरी केली आहे सुजलने. भले 2 मोठे फटके आले परंतु त्याच्यानंतर विकेट महत्वाची बाब आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अथर्व दळवी. अथर्व दळवी हा मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. 3ऱ्या क्रमांकावरती पहिला खेळाडू बाद झालाय. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक आणि त्याच्यामध्ये धावा आल्यात आणि विकेट देखील आली आहे. अथर्व दळवी आलाय बॅटिंगसाठी. हा देखील बॉल बॅटची आउटसाइड एज चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचला. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न केला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. या षटकामध्ये पहा धावा देखील आल्या आणि विकेट देखील महत्वाची आली सुजलच्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय आणि त्या षटकामध्ये 13 धावा बनवल्या गेल्यात. एक विकेट देखील. 13 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली आहे. प्रॅक्टिस प्रीमियर लीगचं हे पर्व 17वं आहे. कोण जिंकणार आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये. PPL क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. MIG क्रिकेट क्लब या क्रीडांगणावरती ही स्पर्धा रंगतीये. काल आपण पाहिलं तर अगदी मोठमोठे धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. षटकार चौकार पाहायला मिळाले आणि लो स्कोरिंगच्या मॅचेस कालच्या दिवसामध्ये जास्ती झाल्या. आज सकाळच्या पहाटे जर पाहिलं तर पावसाचं आगमन देखील झालं आणि पहिला पाऊस मुंबईमध्ये आज मात्र दाखल झाला.
हर्ष आलाय गोलंदाजी मार्कवरती. एक वेगळी शैली, फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, बॉटम हँडच्या साह्याने खेळ आहे. एक सिंगल तिकडे मिळेल. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु पहा इथं गोलंदाजाकडून चुकी झाली आहे. अभिषेक अंगणीने बॉल घेतला, फेकला, परंतु गोलंदाजाला मात्र काही पकडता आला नाही. धाव मिळाल्या त्या 2 धाव ही अंगलट येऊ शकली असती. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक देखील जर पाहिलं तर पुढे जातोय. हर्ष आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. हर्ष मुंगेकर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय, परंतु आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय. हा देखील बॉल जर पाहिला तर कटरचा वापर पाहायला मिळाला विकेट किपरच्या दिशेने. चांगली बॉलिंग पाहायला मिळते हर्षची. हर्ष देखील एक युवा खेळाडू आहेत. 2 आपण पाहिलं सुजलचं पहिलं षटक, 13 धावा, 1 विकेट. एक वेगळी शैली, पुढ्यात टाकलेला बॉल समोर लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कोणतीही चुकी करणार नाही, झेल टिपलाय आणि फलंदाज आणखीन एक या ठिकाणी बाद. म्हणजे पहा आघाडीची जोडी आता माघारी परतली आहे. राहुल देखील आता परतलेत. राहुलच्या बॅटमधून धावा जास्तीच्या काही आल्या नाही. त्याने केवळ धावा 3 बनवल्या, परंतु अजिंक्य हा देखील थोडासा असं वाटलं की सेट झालाय, परंतु 2 बॉल त्याने बाहेर पाठवले आणि पुढच्या बॉलवरती विकेट आली. आघाडीची जोडी परतली आहे. 2 विकेट गमावल्यात अद्विका स्पोर्ट्स या टीमने. अभिषेक अंगणे समोर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, कारण एक मोठा खेळाडू या टीम मध्ये. काल गोरेगाव मध्ये 5 लाख रुपयाची पारितोषिक असणारी स्पर्धा खुल्या गटातील, ओपन गटातील खेळत असताना पाहायला मिळाला. पांढऱ्याचं क्रिकेट अगदी अभिषेक अंगणे, श्रेयस कदम, चिन्मय कदम असे बरेचसे खेळाडू या पांढरा परिसराने दिले आणि तिथून पांढऱ्याचं नाव नक्कीच महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं, कारण अनेक खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. पोलार्ड सारखा खेळाडू देखील पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. अनेक लिजेंड खेळाडू देखील या पांढऱ्याने दिले. हा बॉल इथं मात्र चॉप करायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर पुढे जाते 16 या आकड्यावरती. आली आणखीन एक विकेट येत असताना पाहायला मिळते आणि फलंदाज जर पाहिला तर अथर्व दळवी बाद होतोय. विकेट आली या षटकामध्ये जर पाहिलं तर हर्षला 2 विकेट मिळाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश. काल गणेश देटेला देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. गणेश देटेचं नाव देखील एक चांगलं आहे, गोलंदाजी देखील चांगली करतो, बॅटिंग देखील चांगली करतो. परेलची ती स्पर्धा आठवते, तिकडे बँड्राने नंबर पटकावला होता, बक्षीस फेरीमध्ये दाखल झाले होते आणि तिथून सुरुवात झाली प्रवास बँड्राच्या टीमचा पाहायला मिळाला होता. ओमसाई बँड्रा हा संघ देखील नेहमीच पाहायला मिळतो सातत्याने आणि बँड्रा परिसरामध्ये बऱ्याचशा स्पर्धा होतात, त्यापैकी प्रॅक्टिस प्रीमियर लीग. जो खेळाडू प्रॅक्टिसला येतो त्याच्यासाठी ही पर्वणी आहे, त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि व्हायला हवं. एखादी स्पर्धा, एक वर्षातून एक स्पर्धा जी मात्र चांगल्या क्रीडांगणावरती, MIG क्रिकेट क्लब या क्रीडांगणावरती होते. पुढचा बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळला आहे. ऑन साईडला फक्त दिशा दिली आणि एक धाव घेतली. तिकडे दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. क्षेत्ररक्षक पोहोचले तत्परतेने, धाव मिळेल ती केवळ एक. एकेरीच्या मदतीने संघाचा धावफलक जर पाहिला तर 17 वरती जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे हर्ष या षटकामध्ये 2 विकेट त्याला मिळाल्या आणि 5 धावा केवळ खर्च केल्या. 4 धावा त्याने खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली आहे. हर्ष असेल, सुजल असेल, दोघांनाही विकेट मिळाली आणि दोघांनी देखील धावा कमी केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठीक आहे 13 धावा त्यांनी खर्च केला. 1 विकेट महत्वाची त्यांनी मिळवून दिली. आता जर अजिंक्य असते तर एक धावसंख्या उंचीवरती गेली असती, परंतु ते लवकर बाद झाले. 2 मोठे फटके खेळले होते. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कमी गतीने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिले होते या बॉलला, परंतु बॅटची कडा घेतली मागे चेंडू अभिषेक अंगणे चेंडूवरती गेले. डायरेक्ट हिट केला देखील गेला, परंतु फलंदाज पोहोचले होते. एक सिंगल गोलंदाजी मार्कवरती लवकुश पाहायला मिळत आहेत.
50+ एक सामना देखील आज होणार आहे. 50+ सामना आज खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे 50+ खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत. अनेक खेळाडू या बँड्रा परिसराने दिले आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट बँड्रामध्ये नेहमीच पाहायला मिळालंय. परत ते अंडरम असू देत, ओरम असू देत, लेदर बॉलचं असू देत. लवकुश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. हा पुढा इथं मात्र बॅटची कडा घेतली आहे, स्वतः गोलंदाज पोहोचतोय. पंचांनी नो बॉल कॉल केलाय, नो बॉल. वादग्रस्त गोलंदाजी पंचांना आढळली आणि पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. महेश मखवाना सर, मखवाना ब्रदर्सची दहशत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला माहिती आहे. आणि आज देखील जर पाहिलं तर अनेक स्पर्धा मात्र पाहतो आपण. MIG क्रिकेट क्लब ज्या क्रीडांगणावरती जर पाहिलं तर सर सचिन रमेश तेंडुलकर सरांना आपण पाहिलं, स्मृती मानधना खेळताना पाहायला मिळाली. अनेक खेळाडू याच क्रीडांगणावरतून आपण पाहिले तयार झाले आणि आज देखील जर पाहिलं तर आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी या मैदानावरती लाभली आहे. प्रॅक्टिस प्रीमियर लीग बँड्रा, श्रेयस कदम, चिन्मय कदम, अभिषेक आंगणे असे बरेच खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आता गोलंदाजी करू शकणार नाही. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. सुबोध आले तिसरं षटक टाकण्यासाठी. या बॉलवरती फटका आलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या 2 धावा धाव फलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. चला पुढच्या मॅच साठी सज्ज राहायचंय दोन्ही टीम. पुढचा सामना असणार आहे या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना तो तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल जर पाहिला तर बराचसा बाहेर चेंडू वळण घेतलं. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळेल. वेदांत 11 विरुद्ध अय्यांश पाटील 11 पुढचा सामना. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि त्याच्यानंतर मॅचला सुरुवात होईल. हा बॉल जर पाहिला तर एका धावेसाठी 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. 24 धावा धाव फलकावरती. त्या बॉलवरती फुल टॉस होता, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, कोणतीही चुकी होणार नाही. झेल टिपलाय फलंदाज, आणखीन एक बाद. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकासाठी आले, त्यांनी विकेट घेतली आणि फलंदाज माघारी परतलेत. महाराज 11 आणि हर्षिता 11 या स्पर्धेचे आयोजक आहेत. तसेच जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी विशेष मेहनत ज्यांनी घेतली आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होते, संजय मोरे साहेब आणि साई सुवर्णा यांच्या माध्यमातून बरीचशी मेहनत असते आणि युवा खेळाडूंना आणि आपल्या विभागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणे आणि मोठी स्पर्धा घेऊन येणं हे त्यांचे प्रयत्न असतात. त्याच्यासाठी त्यांची नेहमी धडपड पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर विशाल उघडे साहेब वांद्रे पूर्व तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच अमित अंकुश पाटील साहेब यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू जर पाहिले ना तर अनंत पाटकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. MIG क्रिकेट क्लबचे देखील आम्ही आभार मानू आणि पॅरामाउंट विजन यांचे देखील आम्ही विशेष आभार मानू, कारण की त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला नेट प्रोव्हाइड झालंय, त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. पॅरामाउंट विजन यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. त्यांचं देखील सहकार्य लाभलंय आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर रामचरण चंदेलिया साहेबांचं देखील आम्ही आभार मानू. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलंय आणि संपूर्ण प्रकाश लक्ष्मण जाधव साहेब यांचे देखील आभार मानू. त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला आणि सर्वांनी सहकार्य केले. परंतु या स्पर्धेसाठी विशेष प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस संतोष दादा दुवाळी साहेबांचे देखील मनापासून आम्ही आभार मानू. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 पर्व 17 पाहतोय. चौथं षटक घेऊन सुजल आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचा
चांगली बॉलिंग पाहायला मिळते सुजलची. वैयक्तिक दुसऱ्या आणि चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलं सुजलला, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी. या बॉलवरती एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जर विचार केला तर 35 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 35 धावा फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. आता समोर खेळ आहे, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे आणि बॉल पोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धावा आल्या. या 6 धावांनी संघाचा धावफलक आता पुढे 41 वरती जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये आपण सर्वाधिक धावसंख्या 65 पाहायला मिळाली होती. आज पाहूया 72 देखील पाहायला मिळाला. हा शेवटच्या मॅच म्हणजे हा बॉल जर पाहिला तर अगदी पुन्हा आता पुढच्याच बॉलवरती सुजलला विकेट मिळाली. म्हणजे 5 षटकार आला आणि पुढच्या बॉलवरती विकेट आली. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. या षटकामध्ये सुजलने धावा खर्च केल्या, विकेट देखील त्याला मिळाली. 14 धावांचं हे षटक पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत अद्विका स्पोर्ट्सच्या 41 ला खेळाडू बाद झालेत. 5 खेळाडू बाद झालेत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर विशेष आभार मानू आम्ही बाळू वाघमारे साहेबांचं, राजा साटम साहेबांचं, तसेच सवेरा लाईम डेपो यांचं देखील आम्ही आभार मानू. तसेच MIG क्रिकेट क्लब, तसेच गणेश अनवैनी यांचं देखील विशेष आभार. तसेच वैष्णवी एंटरप्राइजेस यांचे देखील आम्ही विशेष आभार मानू. अभिषेक अंगणे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. हा बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक, तिथे पहिल्याच बॉलवरती अभिषेक अंगणेला मिळतीये पहिली विकेट. आपले या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये विकेट आली आहे. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये करंट फ्रेंड्स हा संघ पाहायला मिळाला होता आणि त्या संघाचे संघ मालक जर पाहिलं तर सुरेश बिजूक आणि त्यांच्या मालकीचा संघ करंट फ्रेंड्स पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अरुण 11 नाझीर शेख यांचा संघ कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाला. अद्विका स्पोर्ट्स हा खेळतोय संघ. ओमकार रेडेकर यांचा संघ आपण पाहतोय. त्याच्यानंतर दीपक फ्रेंड्स, दीपक मिरके यांचा संघ पाहायला मिळाला. तसेच ओमशाई बँड्रा, राहुल गायकवाड यांच्या मालकीचा संघ खेळताना पाहायला मिळाला. कावीर 11 या स्पर्धेमध्ये खेळतोय. तसेच जर पाहिलं तर अजय लोहाट यांच्या मालकीचा संघ. परंतु इथं अभिषेक वरती देखील आता आक्रमण चढवलंय आणि 6 धावा इथं मात्र बुक केल्यात. संघाची धावसंख्या 6 ने पुढे गेली 47 आकड्यावरती 47. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं पूर्वा स्ट्रायकर संघ साहेबांचा संघ त्यांना पाहायला मिळाला. आज अयांश पाटील 11 आज संघ खेळतोय आणि अमित पाटील साहेबांचा संघ तो मात्र खेळताना पाहायला मिळेल. परंतु पहा कॅच अगदी चांगला झेल टिपला आणि फलंदाज पुढच्याच बॉलवरती बाद झालाय. तसेच या स्पर्धेमध्ये वैष्णवी एंटरप्राइजेस रितेश पांडे साहेबांचा संघ वैष्णवी एंटरप्राइजेस हा देखील खेळताना पाहायला मिळतोय. तसेच पार्ले फलटण हा संघ खेळतोय. प्रथमेश पार्ले यांच्या मालकीचा संघ आणि वेदांत 11 हा संघ देखील खेळतोय आणि प्रितेश हनवते यांच्या मालकीचा संघ अक्षय ससाने अर्थात पोलाड हा खेळताना पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. आणि चेतन फ्रेंड्स अभिषेक अंगणे याच्या स्वतःच्या मालकीचा संघ जो मात्र खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. धावसंख्या जी 47 वरती आहे. अजूनही जर पाहिलं पुढच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल चांगला पाहायला मिळाला. कटरचा बापर टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं, बाहेर निघाला बॉल, विकेट किपरच्या दिशेने गेला, चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 47. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हा देखील खालच्या टोला चेंडू लागतोय. ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाचा धावफलक जर पाहिला तर 48 वरती जाऊन पोहोचलाय. 48 ऑन दी बोर्ड. चला या पुढच्या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन वेदांत 11 अयांश पाटील 11. हा चांगला बॉल पहा चांगला. इथे मात्र पाहिलं तर फलंदाजाला वाटलं की लेग ब्रेक येईल, परंतु आतमध्ये आणला बॉल आणि तिकडे बीट केला अभिषेक अंगणेने. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलने जर पाहिलं तर षटकाची समाप्ती बनवल्यात. 48 धावा 49चं टार्गेट. 30 बॉल 49ची आवश्यकता.
पहिल्या चेंडूपासूनच मेजवानी प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळेल. तसं दुसरा सामना आपल्याला चिन्मय तथा कदम यांचा देखील पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा एक एक षटकार आणि चौकाची मेजवानी प्रत्येक प्रेक्षकाला इथे पाहायला मिळणार आहेत, जो डायरेक्ट ग्राउंडवर देखील आहे आणि घरी बसल्या यूट्यूब लाईव्हवर बघतो त्याला देखील एक मजा आजच्या दिवसात मिळणार आहे या दोन्ही फलंदाजीचे खेळ पाहताना. सलामीचे फलंदाज अभिषेक आंगणे आणि सुजल, त्याचा सलामीचा गोलंदाज गणेश. पॉवर प्लेचं पहिलं शतक. सलामीचं पहिलं शतक मात्र पॉवर प्लेच असणार एक हाणामारीचं शतक आपल्याला पाहायला मिळते. गणेश मात्र ते एक महत्वपूर्ण शतक हाताळतोय. 49 धावांची गरज आहे 30 चेंडू मागे. पहिल्या सामन्याला सुरुवात, दुसऱ्या इनिंग. आता मात्र सुरेख असा चेंडू टाकला होता, त्याला रिस्पेक्ट देताना अभिषेक आंगणे निर्धावाचा चेंडू. पहिला सामना ह्या दिवसाचा. काल देखील एक सुरेख सामने आपल्याला पाहायला मिळाले. थोडी रो स्कोरिंग होते, पण शेवटचा सामना एक 72 धावा उभारल्या होत्या, हायएस्ट टोटल होता कालच्या दिवसाचा. आता मात्र फळी फिरवल्या, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल आणि धाव फलकाचा मात्र श्रीगणेश होते अभिषेकच्या फळीतून. धावासंख्या झाली 1. सुरेखाचा फटका मात्र टोळला होता. एक संत गतीने सुरुवात मात्र अभिषेक आंगणे करून देतोय. सुरेखाचा फटका मात्र टोळला जो कव्वाची दिशेने. सुजलच्या फळीतून चौकार येत आहे. या इनिंग मधला पहिला चौकार पाहायला मिळतोय. क्लासिकल फटका. धावसंख्या 4 ने मात्र भर धावसंख्या झाली ते 5. एक सुरेखाचा लेफ्ट हँडेड फलंदाज सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एका बाजूला अभिषेक तर दुसऱ्या बाजूला सुजल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण जर का बघितलं तर भारतासाठी काही वर्षापूर्वी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचं कॉम्बिनेशन होतं. तशीच काहीशी खेळी आपल्याला मात्र अभिषेक आणि सुजयला करावी लागणार आहे. सुरेख सुरुवात मात्र करून दिली. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला पॉवर प्लेचा आणि धावसंख्या झाली 5. 49 धावांचं एक मोठं लक्ष मात्र आहे ते चेतन फ्रेंड संघासमोर. पहिल्या षटकातील म्हणजे पॉवर प्लेच्या षटकातला चौथा चेंडू घेऊन गणेश. राईट आर्म ओव्हरचा मारा. आता मात्र फळी फ्री आहे. चेंडू जातं काळपटच्या स्वरूपात लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल. चेंडू जातं सीमारेषा पार चौकार. सुरेख फटका मात्र खेळला होता. ग्राउंडेड फटका. चेंडू जातो 4 धावासाठी. धावसंख्या 4 निवार. धावसंख्या झाली ते 9. सुरेख सुरुवात पॉवर प्लेची करून देतो तो सुजल. कुठलाही एक मोठा फटका म्हणजे कुठलीही रिक्स न घेता मात्र चौकार टोळत. 2 चौकार या फळीतून आलेत. सुरेखाचा लेफ्ट हँडेड फलंदाज सुजल. बघूया 5वा चेंडू. गणेश कमबॅक करतो का? पुढील होणारा सामना वेदांत 11 विरुद्ध अयांश पाटील 11. दोन्ही संघांना विनंती की टॉस मात्र करून घ्यायचा आहे. हे षटकातील 5वा चेंडू. आता मात्र एक सुरेखाचा फटका चेंडू टाकला होता. फलंदाज सुजलला काही कळलं. पुश करण्याच्या नादात कुठेतरी बॅटची कडा घेऊन चेंडू सहज होतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सुजल मात्र तंबूत परततोय. एक मोठा झटका मात्र लागतोय तो चेतन फ्रेंड संघाला. सुजल सुरेखाची फलंदाजी करत होता. खाल ग्राउंडेड फटका चौकार मात्र कमवत होता. आता त्याची जागा बदलून काढून येतोय फलंदाज हर्ष. पाच चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. धावसंख्या झाली ती 9 आणि गडी मात्र एक मोठा झटका सुजलच्या स्वरूपात लागतो तो चेतन फ्रेंड संघाला. बघूया आता फलंदाजी मागवर पुण्याचा लेफ्ट हँडेड फलंदाज हर्ष मात्र आलाय. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू गणेश कसा हाताळत बघा. सुरेखाचा कमबॅक मात्र गणेशांनी केलाय. 2 चौकार खाल्यानंतर गडी मात्र मिळवलाय गणेश यांनी. शेवटचा चेंडू या षटकातील म्हणजे पॉवर प्लेच्या षटकातला.
आता मात्र पुण्याचा फळी फिरलाय, चेंडू आता तो शॉर्ट मिड ऑफ कडे, धावसंख्येत स्थिर, धावसंख्या आहे ती 9. पहिलं शतक मात्र संपतंय, पानामध्ये शतक संपतंय, धावसंख्या झाली 9. सुरेख पॉवर प्ले शतक हातळलं ते गणेश यांनी. 9 धावसंख्या झाली ती 9. एक षटकांच्या समाप्तीनंतर आता स्ट्रायकिंग एंडवर आलाय तो, ज्यांनी पूर्ण मुंबईच्या क्रिकेटवर काहीसा वळसा घातलाय, तोच फलंदाज अभिषेक आंगणे. या बँड्रा विभागातील एक मोठं नाव आपल्या मुंबईच्या टेनिस क्रिकेटला मिळालंय, तेच अभिषेक आंगणे आता स्ट्रायकिंग एंडला. बघूया आणि नवीन गोलंदाज अथर्व वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक घेऊन येतो तो अथर्व. बघूया धावसंख्या झाली ती 9. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 49 धावांचं एक आव्हान मात्र आहे. पहिला सामनाच्या दिवसाचा रविवारचा दिवस म्हणजे क्रिकेट प्रेमींचा आवडता दिवस, एक एनर्जी देऊन जाणारा दिवस, कुठेच थकवा न लागणारा दिवस म्हणजे रविवारचा दिवस. आणि यात म्हणजे या वर्षीच्या टेनिस सीझनचा शेवटची टुर्नामेंट मात्र असलेल्या ग्राउंडवर पुढच्या संडे पासून रबर बॉल क्रिकेट एक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बघूया अथर्व राईट टाइम ओव्हरचा मारा, एक युवा गोलंदाज समोर एक अनुभवी आणि नामचीन फलंदाज अभिषेक आंगणे. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर घेतलाय, पंचाने मात्र दंडावलाय. 9 चेंडू, धावसंख्येत मात्र 3 भर होते, धावसंख्या आहे ती 12. आणि दुसरा पुढील चेंडू येणार तो फ्री हिटचा चेंडू असणार आहे. चौकार आणि षटकांची मेजवानी पाहायला मिळते. बॉलर मात्र कुठेतरी दबावामध्ये आहे, समोर फलंदाज आहे तो अभिषेक आंगणे. आणि असा दबाव कुठलाही बॉलर असणारच, एवढा मोठा खेळाडू समोर आहे, त्या फलंदाजाला कुठे चेंडू टाकायचा हा एक मोठा प्रश्नचिन्ह असणार. बघूया फ्री हिटचा चेंडू कमबॅक करतो का गोलंदाज अथर्व. फ्रीटचा चेंडू, बघूया धावसंख्या झाली 12. आता मात्र पूल केलाय पण फटका मात्र कुठे फसलाय, पण फ्री हिट असल्या कारणाने बाद काही होणार नाही. अभिषेक धावसंख्येत 1 निभर, थोडीशी फ्री हिटचा काही फायदा मात्र उचलता आला नाहीये अभिषेक यांना. धावसंख्या झाली ती 13. थोडीशी ताकद मात्र कुठेतरी कमी पडले, पण काही नाही, फ्री हिटचा चेंडू होता. आणि आता स्ट्राईक एंडला आला तो फलंदाज हर्ष, लेफ्ट हँडेड फलंदाज. धाव दुसरा चेंडू या षटकातला, पहिल्या षटकातला दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. तिथे थोडस कॉम्बिनेशन फिल्डिंगच्या कॉम्बिनेशन मध्ये थोडीशी डिस्टर्बन्स होते. धावसंख्येत 2 मात्र बरं धावसंख्या झाली ती 15. 2 चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आला या षटकातला आणि धावसंख्या झाली ती 15. स्लिप मात्र कंपल्सरी आहे, प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. आता मात्र खोलवर चेंडू आणि त्या चेंडूवर मारण्याच्या नादात कुठेतरी माफ करा हर्ष हुकले आणि चुकले, तिफळा मात्र चित होत आहे. एक मोठा झटका मात्र लागतोय हर्षच्या स्वरूपात चेतन फ्रेंड संघाला. आणि हर्ष यांची जागा भूमिका येतो तो फलंदाज आशिष कदम. देखील एक अनुभवीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील या मैदानामध्ये. मैदानाचा पुरेपूर अनुभव, बरेचसे सामने मात्र जिंकवलेत आपल्या फळीतून. आणि आज अशीच काहीतरी खेळीची गरज आहे आपल्या संघाला विजयी पण पोहोचवण्यासाठी. बघूया आशिष कशी खेळी करतोय. पुढील होणारा सामना वेदांत 11 विरुद्ध अयांश पाटील 11. दोन्ही संघांनी ही नम्र विनंती आहे, सेकंड इनिंग चालू आले, आपला टॉस मात्र करून येते टॉस बॉक्स मध्ये.
आता मात्र एक वाईडिश यॉर्कर चेंडूची बॅटची कडाई घेऊन चेंडू जाते तो थर्ड म्हणजे दिशेने एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावावर आपली समाधान होणे दोन्ही फलंदाज आणि आता स्ट्राईक एंडला आलाय तो अभिषेक आंगणे. धावसंख्या झाली ती 16 आणि आता मात्र उर्वरित चेंडू मागे 33 धावांची गरज आहे. एक तडाखेबाज फलंदाज अभिषेक आंगणे मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. या संघातील हुकमाचा एक्का अभिषेक आंगणे एक नामचीन फलंदाज. बघूया षटकार आणि चौकाची झडी लावतो का. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीने चेंडू सुरेख असा चेंडू टाकतोय तो अथर्व. थोडस कुठेतरी पहिल्या चेंडूवर गफलत झाली होती पण नंतर सुरेख असा कमबॅक त्यांनी केलाय खोलवर पद्धतीने चेंडू टाकून अभिषेकच्या समोर निर्धाव चेंडू टाकताना अथर्व दळवी. धावसंख्या आहे ती 16. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉसला फुलटोलवर घेतलाय चेंडू जाता सर मिड विकेट फिल्डरच्या डोक्यावरून 6 धावा आणि नो बॉल पण त्यांनी मात्र दंडावलाय आणि अथर्वची अथर्वचं शतक कुठेतरी बंद होत आहे. दोन नो टाकले होते हाईटचे. धावसंख्या 7 निबर धावसंख्या झाली ती 23 आणि आता अथर्वची ओव्हर कंटिन्यू करणार तो गोलंदाज राहुल. पुढील चेंडू फ्री हिटचा असणार आहे. 27 धावा झालेत. आता टुर्नामेंट मध्ये ओव्हर टाकणार आहे ना. फुलटॉस चेंडूला फुल टोर वसूल केले तो अभिषेक आंगणे आणि तो सुद्धा दाखवून देत आहे की तो नामचीन फलंदाज काय. पहिल्या नो बॉलवर थोडासा फटका कुठेतरी मिस्टॅक झाला होता डायरेक्शन चुकली होती पण यावेळी मात्र पुरेपूर फायदा खेळतो अभिषेक आणि आता फीटचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या झाली 23. समोर गोलंदाज आहे तो राहुल आणि फ्री हिटचा फायदा मात्र पुरेपूर घेतोय तो अभिषेक आंगणे. घुटना टेक और तमाशा देख फटका मात्र डोळा देतो स्कोअरले मिड विकेट फिल्डरच्या डोक्यावरून. धावसंख्या 6 निबर धावसंख्या झाली ती 29. आणि तो उर्वरित 18 चेंडू मागे फक्त 20 धावांची गरज आहे. 2 षटकांनी कुठेतरी अभिषेक आंगणे आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवतोय. सुरेख अशी फटकेबाजी एक नेत्रदीपक फटकेबाजी पाहायला मिळते MIGच्या ग्राउंडवर आपल्याला. पॅडल स्वीपचा फटका पुढील गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज मात्र आलाय. बॉल नाव काय अजिंक्य. तिसरं शतक घेऊन येतो तो अजिंक्य. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं आणि स्ट्रायकिंगला आहे तो फलंदाज आशिष. आशिष मात्र सुरेख खरी करतोय. एका बाजूला अभिषेक एक मोठे फटकेबाजी टोलेबाजी करतोय तेच आशिष मात्र सिंगाकडून स्ट्राईक देतोय. पुढील सामन्यात टॉस मात्र होत आहे दोन्ही संघांमध्ये. वेदांत 11 विरुद्ध अयांश पाटील 11. टॉस मात्र झालाय ते आपण सामन्याकडे वळूया. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फटका कुठेतरी फसलेला दिसतोय आणि अभिषेक आंगणे मात्र तंबूत परततोय. थोडस निराश मात्र अभिषेक पंतांना दिसतंय. एक मोठा झटका मात्र लागतो त्या चेटन फ्रेंच संघाला. एक नामचीन फलंदाज अभिषेक आंगणे तंबूत परत आहे. कुठेतरी मिस टायमिंग फटका मात्र झाला होता. फुलटोस चेंडूचा फुलटोल फायदा मात्र उचलता आला नाही आणि एक मोठा झटका मात्र चेतन फ्रेंच संघाला लागतोय अभिषेकच्या स्वरूपात आणि आता अभिषेकची जागा म्हणून आला तो फलंदाज लवकुश माफ करा.
30. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सामना मात्र सुरू होत आहे. थोडस मात्र मिसकम्युनिकेशन झालं होतं, ते मात्र थोडं दूर झालंय. ही स्पर्धा मात्र आपली आहे, पंच आपले आहेत. प्रत्येक खेळाडू नोंद घ्यायची. आपली घरची स्पर्धा आहे, मायाची स्पर्धा आहे. वर्षातून एकदा आपल्याला भेटायला येते. तिचं स्वागत आपण केलंच पाहिजे. तिची रिस्पेक्ट मात्र आपण ठेवली पाहिजे. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन अजिंक्य. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र खुलरोपे चेंडू. चेंडू जाते कव्हरच्या रिजन मध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 30. आणि आता उर्वरित 15 चेंडू मागे 19 धावांची गरज. थोडी सामना मात्र सुरेख असा रंगला. अटीअटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आला तर लवकुश. 15 चेंडू आणि 19 धावा. अटीअटीचा सामना पाहायला मिळतो आपल्या चेतन फ्रेंड्स विरुद्ध अद्विका स्पोर्ट्स या संघामध्ये. आता मात्र फळी फिरवलाय. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल. सुरेखाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्येत 1 निभार. धावसंख्या झाली ती 31. खरं सुरेख क्रिकेट पाहायला मिळते. उत्तम दर्जाची गोलंदाजी, तेवढीच उत्तम फलंदाजी आणि अतिउत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 5वा चेंडू या षटकातला. आता मात्र फळी पुन्हा एकदा फिरवलाय. चेंडू जातो सर बॉलरच्या हातात, पण थोडस मिसफील्ड झालाय तिथे. एक धाव निश्चितच मिळेल. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या झाली 32. उर्वरित 13 चेंडू मागे 17 धावांची गरज. अटीअटीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला या MIGच्या ऐतिहासिक मैदानावर, जिथे सचिन तेंडुलकर यासारखे महान क्रिकेटरने आपल्या क्रिकेटची सुरुवात मात्र केली होती. आता मात्र पुढे मारण्याच्या नादात कुठेतरी फलंदाज चुकला आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 32. तिसरं शतक मात्र संपुष्टात येते. आणि आता बघूया 14 शतक म्हणजे 14 गोलंदाज, 14 शस्त्र कुठला काढताय तो अद्विका स्पोर्ट्स संघ. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बारा चेंडू 17 धावांची गरज आहे. अडीअडीचा सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 17 धावा. सेकंड लास्ट ओव्हर घेऊन आला तो गोलंदाज गणेश. पॉवर शतक हाताळलं होतं तोच गणेश आलाय. आता पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण शतक हाताळण्यासाठी एक मोठी जबाबदारी आपल्या संघाची खांद्यावर घेऊन राईट आर्म ओव्हरचा मारा गणेश. समोर फलंदाज आहे तो लवकुश, माफ करा आशिष. 12 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू. आता मात्र लीफ केल्या फलंदाज एकाकी सोडलाय. पंचांनी मात्र दंडावलाय. एक अवंतर धावनी सुरुवात मात्र होत आहे षटकाची. धावसंख्या 1 निभार. धावसंख्या 33. आणि आता 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. थोडंसं प्रेशर मात्र गणेशवर असणार आहे. अडीअडीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला MIGच्या मैदानावर. आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवलाय. कमबॅक करताय तो गणेश. निर्धाव चेंडू टाकतोय. काहीच कळला नाही तो आशिष यांना. थोडं प्रेशर बॅट्समन मध्ये सुद्धा क्रॅम्प आलाय असं आम्हाला दिसतंय. दुखापत झाली असले तर डगआउट म्हणून थोडं पाणी वगैरे, पण नाही. सामना सुरू होत आहे परत. आता मात्र फुलटो चेंडू फळी फिरवलाय. चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. झेल मात्र सुटतोय. एक धाव निश्चितच मिळेल. आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट करतील. धावसंख्या 2 निभार. धावसंख्या झाली ती माफ करा चौकार जातोय. गचाट असं क्षेत्ररक्षण पाहायला तिथे मिळेल. झेल मात्र ट्राय केला पाहिजे होता. टिपला गेला पाहिजे होता. प्रेशर सिच्युएशन आहे. धावसंख्या 4 ने मात्र भर. धावसंख्या झाली ती 37. आणि 10 चेंडू बाकी 12 धावांची गरज आहे. मात्र झेल थोडा हार्ड होता, पण या सिच्युएशन मध्ये हेच हार्ड झेल कन्वर्ट केले पाहिजे. आता मात्र पुण्याला फळी फिरवलं. लॉंग ऑफ चेंडू जात आहे. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक काही चुकी करत नाहीये. आणि आशिष मात्र तंबूत परत आहे. एक मोठा झटका मात्र लागतोय तो चेतन फ्रेंड संघाला. एका चौकारानंतर आशिष तंबूत परत आहे. आणि आशिष यांची जागा बुंकणे येतोय तो फलंदाज प्रणेश. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. अटीअटीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला MIGच्या मैदानावर. चेतन फ्रेंड्स विरुद्ध
अधिविकास स्पोर्ट्स. नऊ चेंडू 12 धावा. सेकंडला षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाज गणेश एक धमाकेदार गोलंदाज आपल्या संघातला सिच्युएशन मध्ये आपल्या संघाला तारतो का बघूया. 3 चेंडू बाकी आहे षटकातील. आता मात्र फळी फिरवलाय चेंडू जाते तो लॉंग ऑफ दिशेने वन बाउन्स आपला चेंडू सरळ जातो सीमारेषा षटकार. धावसंख्येत पुन्हा 6 आणि बरोबर कुठेतरी कमबॅक करून देतो तो प्रणेश. आणि आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कुठेतरी सामन्याचं पालट आपल्या संघाकडे फिरवताना प्रणेश पहिल्या चेंडूवर येऊन षटकार ठोठावत आहे. पहिल्याच चेंडूवर येऊन प्रहार करतोय तो प्रणेश. बघा 2 चेंडू बाकी आहे षटकातले. गणेश कसा कमबॅक करतोय. आता मात्र पुन्हा चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे लॉंग ऑफला फिल्डर फील्ड करेल चेंडू तो पण एक धाव निश्चितच पूर्ण होईल. धावसंख्येत 1 ने मात्र भर धावसंख्या झाली ती 44. आणि आता 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला ऍड फलंदाज लवकुश. 7 चेंडू आणि 5 धावा. थोडासा अडीअडीचा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसला फुलटॉल घेतलाय. चेंडू सहज जात आहे सीमारेषा पार. षटकार आणि चेतन फ्रेंड्स हा संघ सामनामध्ये आपल्या खिशात घालतोय. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो विधान 11 संघ आणि अयांश पाटील संघ यांच्यामध्ये चिन्मय कदम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढील आवाजामध्ये थोडस बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाळा पवार सर एक पद कॉमेंट्रीसाठी येतील.
चला सुरुवात होते खेळाला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे. 11 वाजून 51 मिनिटं झालेत. पहिला बॉल, पोलार्डचा पहिलाच बॉल वेगाने टाकला लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी दोन्ही हात जर पाहिलं तर समांतर केलेत आणि अवांतर धाव कळवली आहे. म्हणजेच काही तर अवांतर धावेने आता धावसंख्येला सुरुवात, त्याच्यावरती एक सिंगल, अशा 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा आमच्या बरोबर आता सायरज जुडलाय. काल देखील दिवसभरामध्ये चांगलं गुणलेखक सायरजच्या माध्यमातून केलं आणि आज पुन्हा एकदा आज तो खेळतोय. तरी देखील मॅच पहिली संपली आणि तो मला वाटतं पराभूत झालाय. परंतु सायराज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. सर्वांचा आवडता आहे सायराज. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. वाईट +1 असे 2 धावा धाव फलकावरती. आता मात्र विजय मोरे गोल आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. हा पुढे टाकलेला बॉल सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 12 संघ खेळताना पाहायला मिळाले. 3 ग्रुप आणि आजचा शेवटचा ग्रुप आहे. सी ग्रुपमध्ये दुसरा सामना जो पाहायला मिळतोय. संजय मोरे देखील यांना आपण पाहतो. यष्टनच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. काल जर पाहिलं तर साई सुवर्ण देखील खेळताना पाहायला मिळाले. नामांकित खेळाडू आहेत. 40+ खेळाडू आहेत. 50+ खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि एक प्रेक्षणीय मॅच देखील आज दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. परंतु पोलार्ड गोलंदाजी मार्कवरती. आडव्या बॅटनं दे घुमा के फिरवला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिन्मय कदम ब्रँडेड षटकार. महाराष्ट्रभर ओळख आहे श्रेयस कदम बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून. परंतु चिन्मय देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतात. आणि श्रेयस कदमचे मोठे बंधू आहेत. परंतु कमी कालावधीमध्ये संपूर्ण भारतभर जर पाहिलं तर श्रेयस कदम याच्या नावाची चर्चा होती. इथं मात्र धाव अंगलट आली असती, परंतु बचावले गेलेत. विजय मोरे बचावले गेले. त्या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेतली नाही, रिक्स कुठलीही घेतली नाहीये चिन्मय कदमने. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय क्रमांकासाठी 10,000 रुपये कॅश प्राइज आणि ट्रॉफ्या, आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. अगदी नावारूपास आलेली स्पर्धा आणि चर्चा या स्पर्धेची देखील प्रॅक्टिस प्रीमियर लीग. हा पुढे टाकलेला बॉल, इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले, परंतु 2 धावा रोखू शकले नाही. 2 धावा आल्या. या 2 धावाच्या मदतीने संघाचा धावफलक जर पाहिलं तर पुढे जाईल. एकेरी दुहेरी धावा देखील चिन्मय घेत आहेत. एक मोठा फटका आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पोलार्ड देखील तेवढेच चांगले खेळाडू आहेत. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पोलार्ड यांची देखील ओळख आहे आणि आता गोलंदाजी करतायत. धावा आल्या त्यांच्या षटकामध्ये देखील, परंतु चिन्मय कदमला रोखावं लागेल. ते एक मोठं आव्हान आहे पोलार्ड समोर आणि त्यांच्या टीम समोर, कारण चिन्मय चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. हा फुल टॉस, दिशा दिली ऑन साइडला, बॉटमॅनच्या साह्याने डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 2 धावा मिळतील. या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिलं तर पुढे गेली आहे. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. काल 4 संघ क्वालिफाय झाले सुपर 6 साठी. आज 2 संघ या गटामधून, या ग्रुपमधून 2 संघ येतील. असे 6 संघ मात्र पाहायला मिळतील. समोरचा बॉल समोर उडवलाय, मिड विकेटला, दूरवरचा, लांबवरचा खणखणीत षटकार श्रेयस चिन्मय कदमच्या बॅटमधून. आता जास्त श्रेयस कदमचं येते, कारण श्रेयसची चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे. आयकॉन म्हणून देखील आज महाडमध्ये पुन्हा एकदा श्रेयसला पाहाल तुम्ही. गोरेगावला देखील काल अभिषेक आंगणे खेळताना पाहायला मिळाला. बरेचसे खेळाडू या विभागाने दिले आणि एक चांगली स्पर्धा, प्रॅक्टिस प्रीमियर लीग. प्रत्येक खेळाडूने प्रॅक्टिस केली हे दाखवलं. काल देखील कॅचेस मला वाटते जास्तीच्या सुटल्या नाही. प्रत्येकाने आपल्याला जी काही जिम्मेदारी ती पार पाडली. सर्वांनी कॅचेस पकडल्या. एका मॅचमध्ये 5 कॅच काल जर पाहिलं तर पकडल्या गेल्या सदाशिव या खेळाडूने. संजय मोरे आता मात्र जर मला वाटतंय गोलंदाजी मार्कवरती येते ती काय.
पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 19 धावा बनवल्यात. आमचे 50+ दीपक बागवे साहेब हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ते देखील खेळणार आहेत 50+ या टीममध्ये. डावखोऱ्याचा फलंदाज विजय मोरे याच्या बॅटमधून केवळ एक धावा आली आहे. त्याला माहिती आहे श्रेयस आपण चिन्मय आणि चिन्मयच्या बॅटमधून धावा येत आहे. 2 षटकात चिन्मयच्या बॅटमधून आलेत, परंतु त्याला देखील मोठे फटके खेळावे लागतील विजयला. संजय मोरे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. फिरकीपट्टू म्हणून त्यांची ओळख आहे. शंतनू गायचोर देखील याच विभागाने दिला. चांगले खेळाडू, लिजंड खेळाडू. हा लॉफ्ट केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक होते, पुढे आले, बॉल निघाला त्यांच्या मागे. एक टप्पा घेतला, दुसरा घेतला, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला हे सांगतायत पंच. आणि विजय मोरे याच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी झाली. तिकडे घाई केली, पुढे आले आणि बॉल मात्र मागे गेला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. सर्वाधिक धावसंख्या होईल असं वाटतंय आणि तिकडे वाटचाल चालू आहे. धावसंख्या 25 वरती पोहोचली आहे. 7 बॉलमध्ये 25 केल्यात. ड्रॉप हा देखील लोअर फुल टॉस गॅपमध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. वाईडिश लॉंग ऑफ मधून येथील चेंडूची फेकी होईल, त्याद्वारे एक सिंगल. संघाची धावसंख्या 1ने वधारते, पुढे जाते. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करतायत विजय मोरे देखील, परंतु चिन्मय चांगली बॅटिंग चिन्मय देखील करतायत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत आणि जास्तीचे षटकारासाठी ओळखले जाणारे चिन्मय मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. या दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहावं लागेल, परंतु एक मोठं आव्हान असणार आहे. अनुभव आहे संजय मोरे यांच्याकडे आणि चिन्मयकडे देखील तेवढाच अनुभव आहे. हा फटका लॉफ्ट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, पाहतोय बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. चांगली बॅटिंग. श्रेयस चिन्मय थांबायला नाहीयेत, तयार नाहीयेत. चिन्मयच्या बॅटमधून 3 आता मोठे प्रहार आलेत. 3 षटकारांची बॅटिंग करतोय चिन्मय. हा देखील सफल झाले. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये पाठवला आणि या बॉलवरती मिळत आहेत त्या 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे जाते वेगानं. 34 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. सेम स्टाईल जर पाहिलं तर श्रेयस देखील अशाच प्रकारे फटके खेळतात आणि चिन्मय देखील मला वाटतं सेम तसेच फटकेबाजी त्यांची चालू आहे, परंतु चिन्मय थांबायला तयार नाहीयेत. पुढचा बॉल हा सोडून दिलाय, परंतु पंच सांगतायत की बराचसा बाहेर आहे चेंडू आणि सांगितलंय की व्हाईट बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल संजय मोरे यांना. संघाची धावसंख्या 1ने वधारते, पुढे जाते. व्हाईट बॉलने 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 35 ऑन दी बोर्ड. एक चांगला सामना पाहायला मिळेल. हा समोर पुढे मारला आणि तो देखील मात्र पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. चिन्मय कदम षटकार ठोकतोय. हा बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. त्याचे धमाके पाहायला मिळत आहेत. थांबायला तयार नाहीये चिन्मय. धावफलक जर पाहिला तर 41 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. मला वाटतं सर्वाधिक धावसंख्या या 2 षटकामध्ये बनवली आहे. यश पाटील 11 हा संघ पाहतोय. हा देखील ऑन साइडला बॅटवरती बरोबर आला नाहीये. जास्तीचे सफल झाले. एक सिंगल तिकडे, दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते 42 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये संजय मोरे यांच्या तब्बल धावा आल्या त्या 23. पहिलं षटक 19 धावांचं राहिलं, दुसरं षटक 23 धावांचं राहिलं आणि 2 षटकामध्ये बनवल्या त्या 42 धावा. 42 धावाच्या मात्र पाहायला मिळत आहेत. या पुढचा सामना चालू सामन्यातील विजेता आणि चेतन फ्रेंड्स अशी मॅच यानंतर होईल. विजेता विजेता, त्याच्यानंतर लुझर लुझर आणि 5वा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सुपर 6च्या लढतीला सुरुवात होईल. दर्जेदार आयोजन पाहायला मिळते या PPL पर्व 17व प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 जे मात्र पाहायला मिळतंय
अजितदादा पवार यांच्या आठवणींना देखील आपण उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व अध्यक्ष अजितदादा पवार आज मात्र नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा न तर दिला आणि त्यांनी पुरस्कृत केलेली ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत असलेली स्पर्धा प्रॅक्टिस प्रीमियर लीग आपण पाहतोय. पर्व 17व्यामध्ये सलग 17 पर्व या स्पर्धेची पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूला गणवेश मात्र दिला जातो, आकर्षक ट्रॉफी आहे, कॅश प्राईज आहे आणि क्रीडांगण चांगलं आहे. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. चांगल्या क्रीडांगणावरती चांगली स्पर्धा हे मात्र पाहायला मिळतं. असं कोणालाही मिळत नाही. MIG क्रिकेट क्लब म्हणजे महाराष्ट्रामधील मुंबईमधील एक चांगलं ग्राउंड आहे, कारण सचिन तेंडुलकर सरांनी देखील इकडेच सराव केला आणि एक क्रिकेटचे देव बनले. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल बराचसा बाहेर ऑफ स्टंपच्या टाकलाय. पंचांनी दंडित केले गोलंदाजाला पहिल्याच बॉलवरती. शेबाज आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि पहिलाच बॉल अवंतर टाकलाय. एक्स्ट्राची धाव आली. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय 43 आकड्यावरती. 43 झाल्यात, परंतु चिन्मयच्या बॅटमधून धावा आल्या. चिन्मयच्या बॅटमधून जर पाहिलं तर आतापर्यंत तो सर्वाधिक धावसंख्या त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते या मॅचमध्ये. 31 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. ट्रॅकर पुल केला आहे स्क्वेअर लेगला डिक्लेअर झोन मध्ये. गोष्टांकित क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय 2 धावांसाठी. या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. या स्पर्धेमध्ये अर्धशतक पाहायला मिळालं नाहीये. एकही खेळाडूची 50 आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आता चिन्मय त्या दिशेने वाटचाल चालू आहे त्यांची. 33 वरती पोहोचलेत. काल मेडन ओव्हर आपण पाहिली सुमितची, एक मेडन ओव्हर पाहिली काल. सुमितने 3 विकेट देखील घेतल्या आणि धावा देखील खर्च केल्या नव्हत्या, परंतु आज बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल, कारण चांगल्या मॅचेस चांगल्या लढती पाहायला मिळणार आहेत. हा बॉल सोडून दिलाय. इथं मात्र जर पाहिलं तर अगदी विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. आत्ता मात्र डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 45 वरती आहे. अयंश पाटील लॉफ्ट केला ऑन साइडला. चांगला फटका आहे. आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा षटकार येईल. का बॅटिंग चालू आहे. चांगली बॅटिंग करतोय. तोडफोड फलंदाजी. चिन्मय कदमच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळालाय. काल यश बोरावडे याची बॅटिंग पाहिली तर अगदी त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. वैयक्तिक त्याने सर्वाधिक धावा केल्या. 44 धावा त्याने केल्या होत्या, परंतु आता चिन्मय कदम देखील तिकडेच वाटचाल चालू आहे आणि पोहोचलाय चिन्मय आता 39 वरती. वैयक्तिक 39 धावा आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 51 वरती जाऊन पोहोचले, म्हणजेच काय तर 50 झाली आहे. 50 धावा अयंश पाटील या टीमच्या पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. प्रोलिंक वाहिनीवरती जे प्रेक्षक जुडलेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. या आजच्या अंतिम दिवसामध्ये शेवटचा दिवस आणि 31 मे या महिन्यातील देखील शेवटचा दिवस आणि टेनिस बॉल क्रिकेट मला वाटतंय आता कुठेतरी स्टॉप होईल. या हंगामामधील इथं मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला. चेंडूचा पाठला केला जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ आणि त्याच्या साह्याने या 2 धावा आल्या. 2 धावांनीच धावफलक वधारला पुढे गेला. 53 या आकड्यावरती 53. 41 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 53. चिन्मयच्या झाल्यात 41. नॉट आउट 41. परंतु तिसरं षटक चालू आहे. शेबाज हा बॉल देखील जाईल. तो देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे रस्त्यावरती गेला आणि चांगलाच मारलाय चिन्मयने. आता सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू वैयक्तिक चिन्मय कदम 47 वरती पोहोचलाय. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. त्याच्याकडे वाटचाल चालू आहे चिन्मय कदमची. संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते. 59 चिन्मय पोहोचलाय 47 वरती. हा बॉल इथं मात्र बॅटची कडा घेतली. मागे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक धाव मिळते. 60 वरती संघ धावून पोहोचतोय.
शेबाजचं हे षटक देखील जर पाहिलं तर महागडं ठरलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये बनवल्यात त्या 60 धावा, म्हणजेच 20ची सरासरी आहे. 20च्या ॲव्हरेजने धावा बनवल्यात अयश पाटील या टीमने. तीन षटकं संपलेत, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. 60 झाल्यात. काल आपण सर्वाधिक धावसंख्या 75 पाहिली. आज पाहूया या मॅच मध्ये असं वाटतंय तिकडे वाटचाल होते की काय. अठ्ठेचाळीस वरती आता पोहोचलाय चिन्मय. व्यासपीठावरती आगमन होत असताना पाहायला मिळतंय. विशाल उघडे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. वांद्रे पूर्व तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साहेब, आपलं हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा झाला आणि स्पर्धेला सुरुवात झाली. 15 बॉलमध्ये 48 धावा केल्यात चिन्मयने, परंतु विजय मोरे त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आलेत. चौथ्या षटकासाठी पाहिलं तर अक्षय आलाय. पुन्हा एकदा अक्षय पोलाड वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक घेऊन. हा मात्र चेंडू आपटला होता, परंतु बराचसा बाहेर सांगितलं पंचांनी आणि व्हाईट बॉल घोषित केला. एक धाव, एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या देखील जरा पुढे जाते 61 या आकड्यावरती. हा देखील हुक करण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल आला नाही. आता मात्र चांगली गोलंदाजी चालू आहे. बाउन्स मात्र दोन्ही बॉलवरती पाहिलं तर अगदी आता डॉट बॉल येतोय. आणखीन एक, आता मात्र आडव्या बॅटनं जसा आला तसा हुक केला. विजय मोरेच्या बॅटमधून देखील खणखणीत असा सिक्सर. चांगला फटका. 2 बॉलवरती बाउन्स पाहायला मिळाले, तिखट बाउन्स पाहायला मिळाले, परंतु पुढचा बॉल पाहिला आणि तो हुक केला ऑन साईडला. चांगला फटका, दर्जेदार बॅटिंग विजय मोरेची देखील पाहायला मिळते. आणखीन एक आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, कार्पेटच्या साईनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावफलक जर पाहिला तर वेगाने पुढे चाललाय. 68 धावा धावफलकावरती. आता 2 धावांची आवश्यकता आहे चिन्मय कदमला त्याचं अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. पहिली 50, पहिलं अर्धशतक या PPL पर्व 17व्या मधील पाहायला मिळेल. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 पर्व 17वा पहिलं अर्धशतकच्या उंबरट्यावरती चिन्मय कदम. 48 झाल्यात, अजून 2 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 48 वरती नॉट आउट बॅटिंग. सर्वाधिक कमी बॉलमध्ये धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. फास्टेस्ट 50 पाहायला मिळेल काय, हेच आमचे साईराज सांगतायत गुणलेखक. 15 बॉल 48 वरती आणि या स्पर्धेतील मला वाटतंय आणि 2 धावांसाठी जातोय की 6 धावांसाठी पाहावं लागेल. इथं मात्र षटकार ठोकलाय आणि चिन्मय कदमच्या बॅटमधून 50 धावा पूर्ण. चोपन्न वरती जाऊन पोहोचलाय. का बॅटिंग केली आहे आज. सकाळी सकाळी तो सेट होऊन आलाय की काय हेच त्याने दाखवलंय. चांगली फटकेबाजी केली आहे, मोठमोठे फटके आलेत आणि हेच सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये. संघाची धावसंख्या 74, 74 धावा. सर्वाधिक धावसंख्येची बराबरी केली आहे या टीमने. अयश पाटील 11 आज संघ मैदानाच्या आतमध्ये. चिन्मय कदमच्या विस्फोटक फलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल हा देखील पुढे टाकलेला, तो देखील चाललाय, तो देखील थांबणार नाहीये. त्याने देखील सीमारेषा ओलांडली आहे. आणखीन एक लगातारचा दुसरा षटकार. सर्वाधिक धावसंख्या आता अयश पाटील 11च्याच नावावरती राहणार आहे आणि वैयक्तिक धावसंख्या देखील जर पाहिलं तर याच संघाचा कर्णधार तारणहार चिन्मय कदमच्या नावावरती राहणार आहे. 60 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघ जर पाहिले तर
80 धावांवरती. आणखीन एक का बॅटिंग चालू आहे. षटकारांची भाषा बोलते त्याची बॅट, हेच तो सांगतोय. या षटकामध्ये देखील धुलाई केली आहे, धुलाई केली आहे. तीनही गोलंदाजांची आतापर्यंत. आणि धावसंख्या 4 षटकांनंतर 86 वरती जाऊन पोहोचली आहे. चिन्मय पोचलाय 66 वरती. संघाची धावसंख्या जी मात्र पाहायला मिळते 86, 86. आता शेवटच्या षटकासाठी टॉस जिंकला होता वेदांत 11 टीमने, परंतु बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं अय्याश पाटील 11 संघाला. आणि काय बॅटिंग, दोन्ही खेळाडूंची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाज भूषण उपाध्याय बॉलिंग मार्क वरती आलेत. हा बॉल सोडून दिलाय, सरळ चालला विकेट किपर कडे. बॅटर्स विजय मोरे पाहतोय बॉल आला कधी, बॉल कसा निघून गेला हे पाहत राहिले विजय. आणि डॉट बॉल आला. आता मात्र अजूनही जर पाहिलं तर इथून पुढं 5 बॉलचा खेळ बाकी. मोठा फटका आलेला नाहीये. एक धाव तर इथे मात्र कंप्लीट केली आहे. स्ट्राईक आता असणार आहे ती चिन्मयकडे. त्याच्या बॅटमधून 66 धावा आल्यात. 66 नॉट आउट. अजून 4 बॉलचा खेळ. 9 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पीपीएलच्या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरीमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर चिन्मयची टीम पाहायला मिळाली नाही, परंतु आज प्रयत्न असणार आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला आणि चिन्मय कदमची खेळी इथं मात्र थांबतेय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये चिन्मय कदमसाठी. 66 धावांची विस्फोटक खेळी. सुमित भिंगारदिवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सर्वाधिक भागीदारी देखील याच टीमच्या नावावरती राहिली आहे. आणि आता सुमित भिंगारदिवे दाखल झालाय. शेवटचे बॉल बाकी त्या षटकातील 3. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल मात्र जर पाहिलं तर विकेट किपर कडे जाईल. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये भूषण उपाध्यायची पाहायला मिळाली आहे. त्याने केवळ एकच धाव खर्च केली, एक विकेट देखील महत्वाची मिळवली आहे. 4 षटकामध्ये धावांचा पाऊस पडला. आज सकाळी पाऊस पडला, परंतु या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडलाय असंच म्हणावं लागेल. हा फटका चांगला आहे. ताकदीचा वापर या ठिकाणी केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. सिक्सर. संघाची धावसंख्या 93 वरती जाऊन पोहोचली आहे. 93. शेवटचा बॉल या डावातील. हा देखील बॉल आडव्या बॅटने खेळलाय. 93 होत्या, आता 6 ऍड करा. 99 झाल्यात. आता तुम्हाला करायच्यात वेदांत 11. 30 बॉल मध्ये तब्बल 100 धावा. सर्वाधिक धावसंख्या उभी केली आहे. 30 बॉल मध्ये 100 करायच्यात, परंतु त्या टीम मध्ये पोलाडे. चला या 100 धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे साथी समालोचक माहीम वरून आलेत आणि अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. असे जिग्नेश हंबिरे सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.
संघ विरुद्ध या मॅचचा जो विनर असणार आहे. चेतन फ्रेंच संघाने मात्र कर्णधारांनी तयारी ठेवायची आहे. या मॅच नंतर लागलीच आपला नाणेफेक करून सामना मात्र सुरू होणार आहे. पाहूया 30 चेंडू आणि 100 धावा, एक मोठा रनचेस. स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज अक्षय आणि चेतन. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक मात्र असणार आहे. तो हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतो बघूया. कुठला एक नामी शस्त्र अयांश पाटील संघ काढतोय बघूया. खरंच एक नेत्रदीपक अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती चिन्मय कदम यांच्या फळीतून तब्बल वैयक्तिक 66 धावा ठोठावल्या आणि 30 चेंडू मागे 100 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय ते वेदांत 11 संघाकडे. शिवांग कनोजिया प्रथम पहिला एक शस्त्र नामी शस्त्र मात्र काढला तो वेदांत 11 संघाने पॉवर प्ले शतक हाताळायला. शिवम माफ करा शिवम. पंचांनी मात्र इशारा दिलाय. इनिंगला मात्र सुरुवात होते. सेकंड इनिंग या सामन्यातली. पहिला चेंडू आता मात्र फळी फिरलाय. चेंडू आता होता कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, माफ करा कव्हरच्या रिजन मध्ये. निर्धाव चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं कव्हर रिजन मध्ये. पहिला चेंडू निर्धाव सांगता करतोय तो शिवम. पॉवर प्लेच्या षटकाची सुरेख सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज अक्षय, एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ख्याती या MIGच्या मैदानावर त्याची. आणि आता मात्र खोरवल चेंडू वाईडिश यॉर्कर. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. थोडंसं प्रेशर मात्र फलंदाज असणार. एक मोठा रनचेस आपल्याला पार पडायचा आहे. धावांचा डोंगर पार करायचा आहे. 100 धावांची गरज सामना विजय करण्यासाठी. आणि आता मात्र हेलिकॉप्टर आलाय. चेंडू सरळ जात आहे लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये आणि अक्षय मात्र तंबूत परततोय. एक मोठा झटका मात्र लागतोय तो अयांश पाटील संघाला, माफ करा वेदांत 11 संघाला. मोठा झटका मात्र लागला तो वेदांत 11 संघाला. आणि नवीन फलंदाज आलाय तो आर्यन. भावेश पवार याची ख्याती आहे या MIGच्या मैदानावर. त्याचा चाहता वर्ग मात्र स्टेजवर बसलाय. त्यांना ते निश्चितच आनंदित करतील. फॅन बेस खूप मोठा आहे. थोडं प्रेशर सिच्युएशन मध्ये मात्र त्यांचा संघ देखील आहे. 3 चेंडू टाकून झाले. निर्धाव एकही धाव मात्र आली नाही आणि मोठा गडी मात्र झटका मात्र लागतो तो अक्षयच्या स्वरूपात वेदांत 11 संघाला. लेफ्ट हँड फलंदाज आर्यन. आता मात्र पुन्हा एकदा थोडस मोठा स्कोर येण्याच्या नादामध्ये फळी मात्र भिरकावली होती, पण चेंडू सरळ जात होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक वेगवान चेंडू मात्र आला होता. निर्धाव चेंडू. 4 चेंडूची सांगता मात्र झाल्या पॉवर प्लेच्या आणि एकही धाव आला नाहीये आणि मोठा झटका मात्र लागतो होतो वेदांत 11 संघाला अक्षयच्या स्वरूपात. आता मात्र फळी फिरवे. चेंडू आता मिड विकेट डिव्हिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल. धावसंख्येत 1 नि मात्र भरतोय. धावसंख्येचा श्रीगणेशा मात्र होते. या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू खास हाताळतो तो शिवम, एक वेगवान गोलंदाज आणि सामोरिक फलंदाज तो चेतन. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2026 पर्व 17वे याचे प्रमुख मार्गदर्शक श्री संतोष दुवाळी, महाराष्ट्र सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे खूप खूप आभार. आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन दिल्याबद्दल.
असंच आपलं मार्गदर्शन प्रत्येक सीझन मध्ये लागू हीच आमची विनंती. आणि आता मध्ये पॉवर शतकाची सांगता मात्र होत आहे. धावसंख्येत 1 ने मात्र भर, धावसंख्येसाठी 2. सूर्यकुमारचं पॉवर शतक हाताळताना शिवम अजून प्रेशराईज करतो समोरच्या टीमला. पॉवर मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देऊन आकाश नावाचा एक मोठा गडी मात्र आपल्या खात्यामध्ये घेतोय तो शिवम. आणि आता बघूया दुसरं शतक मात्र कोण घेऊन येतोय. या टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक महाराज 11 आणि हर्षिता 11, संतोष धुवाई फाउंडेशन यांचे देखील खूप खूप आभार. आणि नवीन गोलंदाज आलाय तो सतीश. चोवीस चेंडू आणि 98 धावांची गरज आहे. आताच कुठेतरी इंदिरानगर कडून ते प्रॅक्टिस मात्र करून आले आहेत. रविवारचा म्हटल्याप्रमाणे एनर्जेटिक दिवस आहे. आज कोणाला थकवा लागणार नाहीये आणि PPL चा मौसम आहे. फिरकीचा जादूगार म्हणून जी ख्याती आहे MIDच्या मैदानावर, बघूया आपली बोटांची कला दाखवतात का. त्यांच्यात देखील मोठा फॅन बेस मात्र येते आहे. एक मोठा चाहता वर्ग आहे येते. सतीश दुसऱ्या शतकातला पहिला चेंडू घेऊन सामोरील तोंडवली फलंदाज चेतन. एक तडाखेबाज फलंदाज. बघूया फिरकीचा जादूगर म्हणून जी ख्याती आहे MIG मध्ये, तो सतीश मात्र आहे तो बॉलिंग मार्कवर. आता मात्र म्हटल्याप्रमाणे चेंडू थोडा बाहेर निघाला, झेल मात्र सुटला पॉईंटच्या रिझन मध्ये. आणि 1 धावेची बदली 2 धाव निश्चितच मिळतील. गचाड्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्येत 2 ने मात्र भर, धावसंख्या झाली ती 4. आणि आता मात्र 94 धावांची गरज आहे. माफ करा, 96 धावांची गरज आहे. 23 चेंडू 96 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा फळी फिरवलाय. चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, 1 बाउन्स आणि सरळ चेंडू जाते फिल्डरच्या डोक्यावरून. धावसंख्येनंतर 4 ने भर, गचाड्याचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते लॉंग ऑफ रिजन मध्ये. बॉलाचा काही अंदाज मात्र घेता आला नाहीये आणि चेंडू सरळ निघून गेलाय फिल्डरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. एक चांगली सुरुवात, थोडीशी संत गतीने सुरुवात मात्र केली होती. आणि आता मात्र चेतनच्या फैदून चौकार आला आहे. थोडासा काहीसा दिलासा आपल्या संघासाठी देताना चेतन. पाहूया या शतकातील तिसरा चेंडू घेऊन सतीश. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याची नाद म्हटल्याप्रमाणे फिरकीचा जादूगार मात्र आहे, चांगलाच कमबॅक करतोय. चेंडू आणि फळीचा कुठलाही कनेक्शन नव्हता. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 8 धावा. आणि आता पुन्हा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा झेल मात्र सुटलेला येते आणि 2 धाव निश्चितच मिळतील. थोडस माफ करा, 1 धाव मिळेल. थोडस लक मात्र काही सतीच्या खात्यात येत नाही. 2 झेल मात्र या शतकामध्ये सुटले. धावसंख्या झाली 9. 20 चेंडू मागे आता 91 धावांची गरज आहे. थोडस एक मोठं आव्हान, एक धावांचं लक्ष म्हणजे धावांचं डोंगर मात्र पार करावं लागणार आहे. थोडीशी अनिश्चितता सगळी झाली आहे. बघूया आता मात्र फळी फिरलाय. चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार, धावसंख्या 6 ने मात्र भर, धावसंख्या झाली ती 15. सूर्य कसा कमबॅक करतोय तो आर्यन आपल्या आर्यन करून सूर्य कसा कमबॅक आपल्या संघासाठी. लॉंग ऑनची फिल्डर कुठलाच मौका नव्हता चेंडू अडवण्यासाठी. चेंडू सरळ गेला त्याच्या डोक्यावरून. तर बघूया थोडं प्रेशर मध्ये मात्र येतोय तो सतीश. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सतीश. आता मात्र पुन्हा फळी फिरू, बॅटीची इनर एज घेऊन चेंडू जातो निर्धाव. सूर्य कसा कमबॅक मात्र सतीश करतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली 15. आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडू मागे 85 धावांची गरज आहे.
या टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक साई अण्णा, तसेच महाराजा 11 आणि हर्षिता 11, संतोष धुवाळी फाउंडेशन आणि प्रमुख मार्गदर्शक संतोष धुवाळी. आणि आता नवीन गोलंदाज आलाय तो शशांक. 18 चेंडू मागे 85 धावांची गरज आहे. श्री रामचरण चंडेले सर, विधानसभा समन्वयक, यांचा देखील मोलाचा हातभार आपल्याला सामन्यासाठी लाभलाय. आता मध्ये फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस मात्र वसूल करण्याच्या नादात पुन्हा एकदा झेल सुटतो तो डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. थोडस क्षेत्ररक्षणामुळे मात्र काहीतरी गफलत होते. धाव संख्येत रन नाही काढला, माफ करा, निर्धाव चेंडू गेलाय. थोडासा कॉन्फिडन्स मात्र होता बॅट्समॅनला की चेंडू सीमा पार होईल, पण थोडासा चेंडू आता आलाय हवेमुळे. धाव संख्या स्थिर पुन्हा एकदा. आता मात्र फळी फिरलोय चेंडूची बॅटची इनर एज घेऊन. धाव संख्येत 1 ने मात्र भर होते. धाव संख्या झाली ती 16. 2 चेंडूचा खेळ मात्र या षटकात संपुष्टात आलाय. पहिला चेंडू फुल टोलचा तिसरा चेंडू षटकातला बघूया. आता मात्र पुन्हा एकाकी सोडल्या चेंडूला. वाईटचा अपील मात्र अंपायरकडे केला होता, पण म्हणताना ती फेटाळले. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झाली 16. कुठेतरी मोठे फटके मारण्याची गरज आहे ती वेदांत 11 संघाला आज सामना आपल्या खिशात घालण्यासाठी. पुन्हा एकदा बघूया. आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय तो थर्ड मॅन रिझन मध्ये. धाव संख्येत 1 ने मात्र भर होईल. धाव संख्या झाली ती 17. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक मात्र हलता ठेवलाय, पण एकेरी दुहेरी धावांच्या सध्या गरज नाहीये. चौकार आणि षटकारांची गरज आहे हा सामना आपल्या खिशात टाकण्यासाठी. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर चिन्मय कदम नावाचं वादळ मात्र या MIGच्या मैदानावर झुंजावत होतं. वैयक्तिक 66 धावा ठोठावल्या होत्या. आता बघूया. आता मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, पण तिथे पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि धाव संख्येत मात्र 1 ने भर झाले. धाव संख्या झाली ते 18. बॉलरचं लक मात्र काही काम करत नाहीये. चेंडूला म्हणजे फसवत्या फलंदाजाला, पण तो चेंडू मात्र कुठल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात काही बसत नाहीये. धाव संख्या झाली 18. या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा फळी फिरवलंय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि पुन्हा एकदा झेल सुटला गेल्या येते. थोडस हार मौका होता येते. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली 19. षटक मात्र संपतंय आणि या षटकामध्ये धावा आले ते फक्त आणि फक्त 4. सूर्यकांत षटकामध्ये शशांकने हाताळलाय. 3 झेल मात्र सुटले होते त्याच्या षटकामध्ये. अनलक्की थोडं शतक गेलं शशांकसाठी. आता बघूया चौथं शतक घेऊन कोण येतोय. आदित्य सावंत मात्र आलं चौथं शतक घेऊन. आता तुम्हाला कळले की बागा बॉयजचा अध्यक्ष आहे तो फलंदाज आर्यन. त्याचा देखील मोठा एक चाहता वर्ग मात्र स्टेजवर आहे. थोडेसे फॅन मात्र नाखुश आहेत. त्याच्या फळीतून जास्त काही रन्स नाही आले. चौका षटकाची आतिषबाजी त्यांना पाहायचं आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज आर्यन. मग या उर्वरित 12 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. समोर आदित्य आणि आता मात्र फळी फिरलाय. चेंडू जाते तो कव्हरच्या रिझन मध्ये. 1 धाव निश्चितच मिळेल आणि एका धावे आपले समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 20. सुरेखाचं क्रिकेट एक उत्तम दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला उत्तम असं आयोजन नियोजन या MIGच्या मैदानावर कालच्या सत्रात आणि आजचं हे सकाळचं सत्र. आता मध्ये फळी फिरवलाय. चेंडू जाते तो लॉंगॉनच्या दिशेने आणि पुन्हा एकदा झेल सुटला आहे तिथे. थोडस म्हटल्याप्रमाणे अय्यांश पाटीलचे बॉलर जे आहेत थोडेसे अनलक्की आहेत. झेल मात्र काही टिपले गेले नाहीयेत. संधी मात्र निर्माण करतोय गोलंदाज, पण ते संधीचा सोनं काही क्षेत्ररक्षक करत नाहीये. पुन्हा धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 21. सामना मात्र अय्यांश पाटील संघाने खिशात घातलाय हे सांगण्यात काही वावगं नाहीये. सूर्यकाची फलंदाजी केली होती चिन्मय कदम यांनी आणि आता मध्ये फळी फिरवलंय आणि आर्यनची बॅट टळकते आहे. त्याच्या चाहत्या वर्गामध्ये स्टेजवर खुश झालेला आहे. बागा बॉईज सगळे त्याचे जे फॅन्स आहेत ते पूर्ण खुश झाले आहेत एका षटकारामुळे.
सुरेखाचा फटका आणि कनेक्शन पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने बरं धावसंख्या झाली ती 27. आता मात्र पंचांनी मात्र दंडावलाय. एक आव्हान धाव आले. धावसंख्या झाली ती 28. आणि आता पुन्हा एकदा फळी फिरवल्या. फळी तळपते ती आर्यनची. त्याचा फॅन बेस मात्र खुश झालाय. पुन्हा एकदा लगातार दुसरा षटकार आलाय तो आर्यनच्या फळीतून. धावसंख्या 6 ने बरं धावसंख्या झाली ती 34. या षटकातील 2 चेंडू मात्र बाकी आहेत. एक थोडे कशी एक दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. माफ करा आर्यन कडून. त्याचे मित्र तसा चाहता वर्ग मात्र खुश होतोय. बागाबाई सर्व कार्यकर्ते त्यांच्या अध्यक्षाची फळी बॅटिंग बघून एकदम खुश झालेत, आनंदित झालेत. या षटकातील उर्वरित 2 चेंडू बघूया आदित्य कशा हाताळतोय. आता मात्र पुन्हा एकदा लगातार तिसरा षटकार पाहायला मिळतोय तो आर्यनच्या फळीतून. लगातार 3 चेंडू बघे 3 षटकार टोळला जातो. आर्यन आणि बागाबॉयचे सर्व कार्यकर्ते मात्र खुश झालेत. धावसंख्या 6 आणि बरं धावसंख्या झाली ती 40. एकाकी आपल्या संघाची खेळी मात्र पुढे झाला तो आर्यन लेफ्ट हँडेड फलंदाज. या षटकातील शेवटचा चेंडू बघूया. 4था षटकार येतो का आर्यनच्या फळीतून. आदित्य थोडे प्रेशर मध्ये दिसत आपल्याला. आणि आता मात्र ते प्रेशर मात्र रिलीज केलंय ते आदित्याने. एक सुरेख चेंडू टाकतोय. वाईट यॉर्कर निर्धावसा चेंडू. या षटकामध्ये मात्र आले ते 21 धावा आणि आर्यनचे 3 षटकार. धावसंख्या स्थिर धावसंख्या झाली 40. पुढील होणारा सामना चेतन फ्रेंड्स विरुद्ध या सामन्यामध्ये जो विजय संघ ठरणार आहे त्याच्याबद्दल त्याच्या बरोबर सामना होणार पुढून. आणि आता मात्र आलाय तो गोलंदाज चिन्मय कदम. मागील इनिंग मध्ये षटकांचा पाऊस मात्र वर्षाव केला होता. तोच फलंदाज चिन्मय कदम मात्र आलाय तो गोलंदाजी मार्कवर. जवळजवळ सामना मात्र अयांश पाटील 11 संघांनी खिशात घातलाय. पुढील त्यांच्याच सामना आहे नोंद घ्यायची आहे. लागली सामना खेळून गेला चेतन बॉईज 11 या संघाबरोबर. समोर गोलंदाजी मार्कवर एक मोठं नाव चिन्मय कदम आणि श्रेयस कदम या दोन्ही भावांनी मात्र मुंबईच्या टेनिस क्रिकेटवर काहीतरी एक विळखा घातलेला आहे. तो चिन्मय कदम बॉलिंग एंडवर. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो मिड विकेट रिझन मध्ये. आणि आता मात्र चेतन मात्र धावचीत होतोय. हा की ना या कन्फ्युजन मध्ये चेतन तंबूत परत आणि चेतन यांची जागा बुरकाना आलेला फलंदाज भूषण उर्फ बाहुबली. चेतन पॉईंट संघाने मात्र रेडी राहायचं. पुढील आपला सामना होणार आहे. एक दोन्ही बलाढ्य संघ. एका बाजूला अभिषेक आंगणे तर दुसऱ्या बाजूला चिन्मय कदम अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. या सामन्यातील उर्वरित 5 चेंडू बाकी आहे. बघा चिन्मय आता कसा हाताळतोय. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मध्ये मोठं नाव मात्र आहे तो चिन्मय कदम. आणि आता मात्र आकृष्ट चेंडूला पुल केलाय आणि चेंडू आता डीप विकेट रिजन मध्ये. आणि आता मात्र डीप मिड विकेटच्या फिल्डरला यश मात्र आलंय आणि एक मोठा झटका लागतोय तो भूषणच्या स्वरूपात वेदन 11 संघाला. आणि त्यांची जागा बुरकाने आलाय तो फलंदाज सोहम टवले. एक उत्तम असा क्षेत्ररक्षक
सोहम तो आता आलाय तो फलंदाजी मार्कवर. जवळजवळ सामना मात्र आयांश पाटील 11 संघ आपला खिशात घातलाय. चिन्मय कदम यांची एकाकी 66 धावांची खेळी, षटकार आणि चौकारांचं वर्ष पाहायला मिळालं आपल्याला. 100 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं होतं ते वेदांत 11 संघापुढे. आणि आता मात्र फळी फिरवली आहे ती सोहम यांनी, पण फळी आणि चेंडूचं दूरवर काही कनेक्शन झाला नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती 40. या षटकातील 3 चेंडू मात्र बाकी आहेत. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो फायनलच्या रिझन मध्ये आणि डिक्लेअर झोम चेंडू जातो. धावसंख्येत 1 निबर, धावसंख्या झाली 41. या षटकातील उर्वरित 2 चेंडू मात्र बाकी आहे. पुढील होणारा सामना चेतन बॉईज विरुद्ध आयांश पाटील 11. आयांश पाटील 11 संघ आता क्षेत्ररक्षण करतोय. 2 चेंडू मात्र बाकी आहे. कर्णधारांनी मात्र नोंद घ्यायची आहे, लागेल तर आपला सामना खेळवायचा आहे चेतन बॉईज फ्रेंड 11 संघाबरोबर. आता मात्र फळी फिर आहे, चेंडू आता डीप मिड विकेट रिजन मध्ये, आपला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि 1 बाउंड चौकार मात्र डोलत येतो सोहम. धावसंख्या 4 निबर, धावसंख्या झाली होती 45. आणि या सामन्यातला शेवटचा चेंडू मात्र चिन्मय कदम टाकताना आयटम ओव्हरचा मारा करतोय. मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटवर काहीच विळखा घातलाय दोन्ही भावांनी, चिन्मय आणि श्रेयस कदम. तो चिन्मय मात्र गोलंदाजी मार्कवर पहिल्या इनिंग मध्ये 66 धावा ठोकल्या होत्या. आणि आता मात्र एक चेंडू पुन्हा ब्लॉक करतो चेंडू, त्या चेंडूला लेग साठी टोलावलाय. धावसंख्येत 2 निबर आणि सामना मात्र अयनिश पाटील 11 संघ आपल्या खिशात घालताय. पुढील होणारा सामना म्हणजे चेतन फ्रेंड्स विरुद्ध अयनिश पाटील. दोन्ही संघाच्या संघनायकाने मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अयांश पाटील आणि चेतन फ्रेंड्स, चेतन फ्रेंड्स दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज एक मुकाबला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अभिषेक आंगणे तर दुसऱ्या बाजूला चिन्मय कदम पाहायला मिळणार आहे आपल्याला. नाणेफेकीचा कौल मात्र होता अयांश पाटील आणि चेतन फ्रेंड्सच्या संघादरम्यान. आणि यांचे समालोचक मित्र बाळा पवार सर कुठे असेल, कॉम्बॉक्स मध्ये आपण यायचंय. नाणेफेकीचा कौल मात्र होता तो चेतन फ्रेंड्स आणि अयांश पाटील दरम्यान. पुढे समालोचन आपण ऐकतील ते बाळापवार सरांच्या मुखातून. बाळापवार सर या आणि माईकचा ताबा घ्या. संजय सर इकडे लुजर लुजर आणि तिकडे विनर विनर. येस, धन्यवाद. चला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करूया. आणि दोन्ही खेळपट्टीवरती आता सामने होतील, कारण